इकडे माझ्या विरोधातले सर्व आरोप हे ठरवून केलं गेलेलं कृत्य असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला। काल ते जळगावात भाजपच्या एका मेळाव्यात बोलत होते। अशी अनेक गुपितं आहेत जी लोकांना माहीत नाहीत, मात्र मी तोंड उघडलं असतं तर संपूर्ण देश हादरला असता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला। शिवाय युती तुटली म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला असं बोलत त्यांनी स्वकीयांवर निशाणा साधला। पण एक ठरवून केलेलं कृत्य आहे। कधी ना कधी हे बाहेर येणार मला माहिती आहे, पण मी आज बोलणार नाही। असे अनेक गुपितं आहेत जे तुम्हाला माहिती नाही, असे अनेक गुपितं आहेत यामध्ये खास करून सगळे या तोंडातून आवाज निघाला नाही। हा जर निघाला असताना हिंदुस्थान हादरला असता। युती तोडला जरा बरोबर आहे। युती तुटली म्हणूनच आपला मुख्यमंत्री झाला की नाही झाला असं वाटतं तुम्हाला? एकट्याच्या गावात वाटतं म्हणून सभासद आलो। रवीने मानला हे पडेगा, तुम्हाला हो म्हणावंच लागेल। समजा युती असते तर कोण मुख्यमंत्री होता? आज असं का आपला हजारो लोकांना देण्याची इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीमध्ये। त्यांना घ्या, त्यांना प्रामाणिकपणे काम करायची इच्छा आहे, त्यांना कामात लावा। आपल्यामध्ये राहून आपल्यामध्ये जर कोणी नाववेश करत असेल आपल्याला तर लक्षात ठेवा आणि घाबरू नका, तोंडावर सांगा ना बरोबर पब्लिक आहे। त्याच्यामुळे आपला पक्ष दुबळा होईल असं कोणतेही काम करू। मला असं 10 वेळा म्हणणार पाहिजे काय आता होतो खूप असं होतो ते हे आपले तुझ्या दमने बोलता घाला काय ताकद आहे तुमचे, काय कुवत आहे तुमचे? काय ग्रामपंचायत उभे राहून दाखवा डिपॉझिट देईल तुमचं। ऐकत आले इतके तर त्याचा अर्थ तुम्ही गाणं हे समोर आम्हाला समजवलं कसं? लोग काय म्हणते त्याची चिंता करतात। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बात।